LPG गॅस सिलेंडरच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता PNG म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅस कनेक्शनसाठी आलेल्या अर्जांना अवघ्या 24 तासात मंजुरी देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात अनेक शहरांमध्ये LPG सिलेंडर मिळण्यात होणारा विलंब, वितरण साखळीतील अडथळे तसेच वाढती मागणी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागात स्वयंपाकासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना याचा मोठा फटका बसत होता. या परिस्थितीत PNG हा अधिक सुरक्षित, सातत्याने उपलब्ध आणि किफायतशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे. सरकारच्या या निर्देशांनुसार शहर गॅस वितरण कंपन्यांनी अर्ज प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ न देता तत्परतेनं काम करणं अपेक्षित आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर 24 तासात प्राथमिक मंजुरी देऊन पुढील तांत्रिक प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना कमी वेळेत PNG सेवा उपलब्ध होईल आणि LPGवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. अनेक महानगरांमध्ये PNG नेटवर्क आधीपासूनच उपलब्ध असले तरी प्रक्रियेमधील विलंबामुळे नागरिकांना जोडणी मिळण्यात अडथळे येत होते. मात्र आता या निर्णयामुळे ती प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते PNG प्रणाली ही केवळ तात्पुरता उपाय नसून दीर्घकालीन दृष्टीनं अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. सिलेंडर साठवण्याची गरज नसणे, गॅस संपण्याची चिंता कमी होणे आणि सतत पुरवठा उपलब्ध राहणे ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक मनुष्यबळ आणि वितरण व्यवस्था सक्षम असणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या भागांमध्ये अजूनही PNG नेटवर्क पोहोचलेले नाही, त्या ठिकाणी LPGवर अवलंबित्व कायम राहणार आहे. त्यामुळे भविष्यात या नेटवर्कचा विस्तार करणं आवश्यक ठरणार आहे. एकूणच LPG टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल नागरिकांसाठी दिलासादायक ठरू शकते. PNG कनेक्शनची प्रक्रिया जलद आणि सुलभ केल्यास ऊर्जा पुरवठा अधिक विश्वासार्ह होण्यास मदत होईल आणि भविष्यात शाश्वत ऊर्जा वापराच्या दिशेनंही एक सकारात्मक पाऊल मानले जाईल.